उच्च शिक्षित खासदार अमोल कोल्हेंचा अडाणीपणा, राज्यात फेक नॅरेटिव्ह करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे उच्च शिक्षित खासदार म्हणून संसदेत आवाज उठविणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अडाणीपणाचा कळस केला आहे। महाराष्ट्रातील निवडणुका महायुती सरकारच्या हस्तक्षेपामुळे पुढे ढकलल्या, सरकार निवडणुकीला घाबरत आहे असा दावा खासदार कोल्हे यांनी केला। एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता म्हणून पोरांनी दुसऱ्या पोराला, बाजूला बसलेल्या पोराला सांगितलं, तुला 50 देतो, मला पुरवणी दे। त्यांनी 40 पानाची एक पुरवणी दिली, तरी धकाना म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, तुझं नाव सांगीन हेडमास्टरला। त्यांनी 40 पानाची पुरवणी दिली आणि तवा कळलं की एवढं करून बी पास काय व्हायचं नाही, म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं, कॉलेजला सांगा ना जरा परीक्षा पुढे ढकला। 40 पानाची पुरवणी लावणारं पोरग बी तुम्हाला कळले आणि परीक्षा पुढे ढकला, म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाका हे जे कारस्थान रचलं जातंय, महायुती सरकारला कळून चुकलंय का महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेग आणि त्यासाठी हे सगळं चाललंय। मात्र निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विद्यमान विधिमंडळाचा कार्यकाळ हा दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे। राज्यात सुरू असलेला पावसाळा, आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी अशा सणांमुळे निवडणुकीची घोषणा केली नाही असे स्पष्ट मत निवडणूक आयोगानं मांडलं आहे। याचा अर्थ निवडणूक मुदती संपण्यापूर्वी होणारच नाही असा काढणे म्हणजे शिकून अडाणी असल्यासारखेच आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निवडणुकांची मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी झाल्यानंतर कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते। त्यामुळे खासदार कोल्हे यांना वाटले म्हणून मुदतपूर्व निवडणुका घ्यायच्या का असा प्रश्न उपस्थित होतो। कोल्हे यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संसदरत्न खासदारांकडून असे निराधार वक्तव्य अपेक्षित नाही। वी आर अगेन्स्ट फेक नॅरेटिव्ह।